नेरूळ पोलिसांनी शहरात वाढत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांवर कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 11 मोटरसायकल आणि 5 ऑटो रिक्षा जप्त केल्यात। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इम्रान शफीक शेख आणि सूरज कुमार प्रसाद यांचा समावेश आहे। तसंच एक 16 वर्षीय अल्पवयीन बालक ताब्यात घेण्यात आलाय, त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। ही कारवाई नेरूळ, खारघर, कामोठे, कळंबोली आणि तळोजा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 16 गुन्ह्यांशी संबंधित आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे। मध्ये गेल्या महिन्यामध्ये मोटार वाहन चोरीचा प्रकार वाढला होता। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या सूचनेनुसार क्या इश्यू रुको वाहन चोरी च्या डिटेक्शनकडे लक्ष देण्यास सांगितले होते। त्या अनुषंगाने सिनियर पीआय कांबळे, क्राइम पीआय धाडगे आणि त्यांचे डीबीचे 2 अधिकारी बच्चाव आणि ठाकरे साहेब यांनी मागच्या 8 दिवसामध्ये संपूर्ण गोपनीय बातमीदार लावून तांत्रिक तपास करून 2 टोळ्या याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक आरोपीचं नाव आहे इम्रान शेख, त्याच्याकडून आपण जवळपास 6 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत आणि दुसरा आरोपी आहे सूरज कुमार प्रसाद, याच्याकडून आपण जवळपास 8 वाहने डिटेक्ट केलेली आहेत। याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्याला आपण नोटीस दिलेली आहे। अशा एकूण 11 मोटरसायकल व 5 रिक्षा आपण या 3 आरोपींकडून रिकवर केलेले आहेत। त्यातील 11 गुन्हे हे नेरूळचे आहेत, 2 गुन्हे कामोट्याचे आहेत व खारघर, कळंबोली आणि तळोजाचा प्रत्येकी एक गुन्हा। इम्रान शेख आहे तो वाशीमध्ये राहणारा आहे, कोपरी गावाचा, आणि दुसरा सूरज कुमार प्रसाद जो आहे तो खारघर येथील राहणारा। आरोपी चोरी कशासाठी करायचे का कसे करायचे त्याच्यामध्ये प्रत्येक गाडीची कंडिशन नुसार ते वेगवेगळ्या नेहमीच क्लुप्त्या वापरत असतात। कुणाच्याकडे डुप्लिकेट चावीचा वापर करतात, कुठे ते इग्निशन तोडून त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरत असतात। याच्यामध्ये काय हिस्ट्री आहे का यांची? याच्यामध्ये कुठलाही पूर्व इतिहास नाही आहे। याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने तपास केला असता आपण बघितलं तर ह्या दोन्ही आरोपींकडून हे दोन्ही आरोपी हे फक्त जॉय रायडिंग करता गाडी चोरायचे, गाडीचा वापर करायचे, त्याचा कलर बदलायचे, नंबर प्लेट काढायचे, जोपर्यंत त्याला वाटेल तोपर्यंत वापरायची, नंतर ती गाडी टाकून द्यायची। नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये गॅस सिलेंडरची तातडीची टंचाई निर्माण झाली। रुग्णालयाला दररोज सुमारे 7 सिलेंडर लागतात, मात्र सध्या उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पिटलला इंडक्शनवर स्वयंपाक करावा लागतोय। आरोग्य समितीच्या सभापती डॉक्टर जयाजी नाथ यांनी सांगितले की रेशनिंग कार्यालय आणि महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटलला सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 3 सिलेंडर रुग्णालयात आलेत। डॉक्टर नाथ यांनी म्हटले की हॉस्पिटलसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत। गॅस तुटवडा कारण अख्खा देशामध्ये असलेल्या युद्धाची परिणाम, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी गॅसचा तुटवडा आहे असं कंप्लेंट्स यायला लागलेले आहेत। आपण रोज बातम्या पाहतो। कालच माझ्याकडे कंप्लेंट आली की तेरणा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 250 पेशंट आहेत आणि यांना 3च सिलेंडर देण्यात आले आणि 3 दिवस चालवा आणि गॅस तुम्हाला मिळणार नाही। ताबडतोब ॲज अ आरोग्य समिती सभापती आणि महापौर यांच्याकडे कंप्लेंट आली मुंबईच्या महापालिकेत किंवा असं आहे, काय करणार। ताबडतोब आम्ही ॲडिशनल कमिशनर, RDC ठाणा, आमचे HOD हेल्थ डिपार्टमेंट आणि मी मीटिंग कॉमनली घेऊन याचा निर्णय केला आणि RDCच्या माध्यमातून तसे आदेशित करण्यासाठी आम्ही सांगितलं आणि म्हणून आज आदेशित झालेलं आहे रेशनिंग ऑफिसर्सना। आणि रेशनिंग ऑफिसर्स सगळ्या गॅस एजन्सींना तसे आदेशित करतील आणि गॅसचा कमी पुरवठा कुठल्याही हॉस्पिटलला कमी पडणार नाही याची आम्ही 100% हमी देतो आणि काळजी घेणार आहोत। मुंबई महापालिकेच्या वतीनं मी सांगतो। असल्यामुळं मला सेन्सिटिव्हनेस आहे। जसं माझ्या काल घाटे साहेबांनी, आमचे ज्येष्ठ BJPचे कार्यकर्ते, त्यांनी फोन केला, डॉक्टर साहेब असाचा प्रॉब्लेम चालू झाला आहे, तर म्हटलं ताबडतोब आपण निर्णय घेऊया। लगेच मी मीटिंग बोलवली, महापौरांच्याकडे गेलो, मीटिंग केली आणि हा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेण्यामागे हेच आहे की आज हे सिम्बॉलिक असेल तेरणा हॉस्पिटल, पण इतर एवढे जवळजवळ 150च्या वर नर्सिंग होम्स आहेत। सगळीकडे जर असं अडचण यायला लागली तर घरातनं जेवण आणून चालणार नाही, कारण डॉक्टर ज्या औषधाला
पेशंटला जे प्रिस्क्राईब करतात, ह्याच्यात तेल नको, ह्याच्यात मीठ नको, ह्याच्यात तिखट नको, किंवा प्रत्येक पेशंटच्या डाएटप्रमाणे जेवण असतं. उद्या पेशंटचे नातेवाईक घरातनं काही घेऊन आले तसं पेशंटला दुष्परिणाम होतील. म्हणून हॉस्पिटलचं जेवण हे मेडिकेटेड जेवण असतं, तेच पुरवलं जावं ही आमची त्यामागची भावना आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे, किती सिलेंडर येतात आणि याआधी किती सिलेंडर होते आणि इलेक्ट्रिक सिलेंडर सुरू आहे का? नाही, अजून इलेक्ट्रिक चालू केलेलं नाही, पण तसं गरज पडल्यास ती पण करता येईल. परंतु जर आपण सायंटिफिक वे भांडलो आणि जर ते मिळालं, सप्लाय कमी नाही झाला तर होऊन जाईल. आता किती सिलेंडर येतात आता दिवसाला? आणि आज त्यांना 3च दिले असं म्हणताच कानावर. आता मी हॉस्पिटलमध्येच आहे, त्यांना हॉस्पिटलमध्येच आहे. इथंही समजलं की बाबा इथं 3च दिले आणि 3 दिवस चालवा. तर त्या अनुषंगाने मी तात्काळ पुन्हा रेशनिंग ऑफिसर्सनी कॉल करून त्यांना ऑर्डर देण्याचं सांगितलं आहे. मिळून जातील. मिळून जातील 100%. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या 17 उपनगरीय रुग्णालयं आणि 30 प्रसूतिगृहांमध्ये कंत्राटदारामार्फत थाळी पद्धतीनं जेवण पुरवलं जातं. मात्र व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे या कंत्राटदारांसमोर रुग्णांना जेवण कसं पुरवायचं हा प्रश्न निर्माण झालाय. काही कंत्राटदारांकडे केवळ 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे, तर काही ठिकाणी गॅस पूर्णपणे संपल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रुग्णांच्या जेवणाची अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान केईएम, शिव, नायर आणि कुपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये महानगर गॅसची वाहिनी असल्यानं तिथं स्वयंपाकाची व्यवस्था सुरळीत सुरू आहे. मात्र उपनगरीय रुग्णालयांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्यानं महानगरपालिकेनं तातडीनं याकडे लक्ष देण्याची मागणी होते. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या संकटावर चर्चा करण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष सभा बोलवावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उपहारगृह आणि लहान खाद्य व्यवसाय बंद होण्याच्या स्थितीत आलेत. हजारो कामगारांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसंच या संकटाचा परिणाम महापालिकेच्या माध्यान्ह भोजन योजनेवरही होण्याची शक्यता आहे. सुमारे 7.5 लाख विद्यार्थ्यांच्या अन्न पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतोय. त्यामुळे महापालिकेनं तातडीनं उपाययोजना करून या विषयावर विशेष सभा बोलवावी अशी मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली सुमारे 5.5 किलोमीटर लांबीचा जोड बोगदा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य मुख्य वन्यजीव संरक्षकांनी घातलेल्या अटीनुसार महापालिकेला प्रकल्पाच्या 1% रक्कम उद्यान प्रशासनाला द्यावी लागणार आहे. यानुसार मुंबई महापालिका संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सुमारे 20 कोटी रुपये देणार आहे. मात्र उद्यानात इतर प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश असताना देखील केवळ महापालिकेच्या नगरसेवकांच्या वाहनांनाच बंदी का असा सवाल नगरसेवकांनी केलाय. या प्रकल्पाअंतर्गत गोरेगावच्या फिल्म सिटी परिसरातून मुलुंडमधील अमरनगर पर्यंत बोगदा उभारला जाणार आहे. चित्रनगरी परिसरात 1.32 किलोमीटर लांबीचा पेटी बोगदाही बांधण्यात येणार आहे. 2023 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प ऑक्टोबर 2028 पर्यंत पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे. एलपीजी गॅस टंचाईचा फटका आता मुंबई महापालिकेच्या शाळांमधील माध्यान्ह भोजन योजनेलाही बसू लागलाय. गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरवण्याचं आव्हान सेवाभावी संस्थांसमोर उभं राहिलंय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिलं जातं. या योजनेसाठी 147 महिला संस्थांची नियुक्ती करण्यात आली. मात्र इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम या संस्थांवरही होत आहे. काही शाळांमध्ये वरण भात देण्याचं नियोजन असताना गॅस अभावी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आल्याची माहिती आहे. तसंच पुढील काळात कमी गॅस लागणारे पदार्थ माध्यान्ह भोजनात देण्याचा विचार सुरू असल्याचं समजतंय. गॅस कंपन्यांनी सेवाभावी संस्थांना व्यावसायिक गटात धरून एलपीजी सिलेंडरचा पुरवठा थांबवल्यानं परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे पुढील काही काळ गॅस टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे. कला आणि संस्कृतीच्या संशोधनाचा 2 शतकांचा वारसा असलेल्या दी एशियाटिक सोसायटीच्या 19 जागांसाठी 14 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. मात्र मतदार याद्यांमध्ये गोंधळ असून अनेक दिवंगत सभासदांची नावं त्यात समाविष्ट आहेत. अर्थतज्ञ चिंतामणराव देशमुख, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले, नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी, पत्रकार आणि युद्ध अभ्यासक दी गोखले यांसह अनेक दिवंगत सभासदांची नावं अद्यापही मतदार याद्यांमध्ये आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून व्यवस्थापन मंडळाविरोधात संताप व्यक्त होतोय.
विशेष म्हणजे मतदार याद्यांमधील गोंधळामुळे ही निवडणूक आधी 4 महिने पुढे ढकलण्यात आली होती. संस्थेनं अद्ययावत केलेल्या मतदार याद्या नुकत्याच संकेतस्थळावर जाहीर झाल्यात. 31 मार्च पूर्वी 2338 आणि 1 एप्रिल नंतर 1409 सभासद मतदानास पात्र ठरलेत. या घोळामुळे संस्थेच्या अध्यक्ष प्राध्यापक विस्पी बालापोरी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.